नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपण पाहणार आहोत 14 मे रोजीचा संपूर्ण दिवसभराचा व संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज। आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभरामध्ये राज्याचा बहुतांश असा भाग जो आहे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, खानदेश बहुतांश भाग आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। काही भागामध्ये मध्यम, काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पद्धतीचा पाऊस आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळेल। काल दिवसभराचा जर विचार केला, काल दुपारनंतर सांगली असेल, याचबरोबर सातारा असेल, कोल्हापूरचा बहुतांश भाग जो असेल या भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट काही ठिकाणी झाली व मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला काल पाहायला मिळाला। याचबरोबर आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर ही राज्याचा जो दक्षिण भाग असेल त्या भागामध्ये आपल्याला मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। याचबरोबर आपण वाऱ्याची दिशा जर पाहिली, वारे ही राज्याच्या उत्तर भागापासून दक्षिण भागाला आपल्याला पाहायला मिळतं। याचबरोबर मान्सूनचे जे वारं आहे, मान्सूनचे वारे ही अंदमानचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये सध्या पोहोचलेला आहे। याचबरोबर तो येणाऱ्या काही दिवसात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, केरळमध्ये वेळ अगोदर दाखल होईल। राज्याचा विचार केला, राज्यामध्ये कदाचित ते वेळेबरोबरच येण्याची शक्यता आहे। याबद्दलचा अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार। याचबरोबर आज दिवसभरात राज्याचा पावसाचा विचार केला, कोल्हापूरचा उत्तरेकडील भाग पन्हाळा असेल, याचबरोबर कोल्हापूर आणि शिरोळ या भागामध्ये मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळू शकते। याचबरोबर दक्षिण भाग असेल व घाटमाथ्याचा भाग असेल, राधानगरी, बुदरगड, आजरा या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला येणाऱ्या 24 तासाने पाहायला मिळेल। सांगलीचा विचार जर केला, कवठेमहांकाळ तसेच मिरज असेल, आटपाडी, खानापूर, पलूस, वाळवा, इस्लामपूर या भागामध्ये ही जोरदार पद्धतीचा आज पाऊस पडण्याची दाट शक्यता। याचबरोबर साताऱ्याचा विचार केला, साताऱ्याचा संपूर्ण घाटमाथ्याचा भाग आणि दक्षिण भाग वडूस, कोरेगाव, फलटण या भागामध्ये ही मध्यम व काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा आज दिवसभर पाऊस पडू शकतो। उत्तरेचा विचार केला तर उत्तरेला मात्र हलक्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। सोलापूरचा विचार केला, सोलापूरचा दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, याचबरोबर माढा असेल, मोहोळ असेल या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। पुणे जिल्ह्याचा विचार केला, पुणे जिल्ह्यात संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल, घाटमाथ्याच्या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे व संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे। याचबरोबर नगरचा विचार केला, अहिल्यानगरचा जर विचार केला, अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये पावसाची शक्यता ही अधिक आहे। याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा बहुतांश भाग ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे। काही भागामध्ये तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। याचबरोबर कोकणाचा आपण विचार केला तर कोकणाचा संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता। याचबरोबर मुंबई असेल, ठाणे, पनवेल, कल्याण, पालघर या भागामध्येही ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे। काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता। याचबरोबर खानदेशचा विचार केला, खानदेशचा जो दक्षिण भाग असेल, नाशिक जिल्ह्याचा इगतपुरी, सिन्नर तसेच पेठ, दिंडोरी या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळू शकतो। उत्तरेचा संपूर्ण तिन्ही जिल्हे आहेत म्हणजेच धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे। मात्र कदाचित स्थानिक डर निर्माण झाले तर मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचा जो पश्चिम भाग जो असेल, बुलढाणा, अकोला, वाशिम या तिन्ही जिल्ह्यामध्ये कदाचित फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। याचबरोबर त्या ठिकाणी गरमी वाढण्याची ही शक्यता आहे। जर गरमी वाढली तर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं व हलक्या थेंब आपल्याला पाहायला मिळणार आहेत। याचबरोबर अमरावती, वर्धा, नागपूर तसेच यवतमाळचा हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये थोडंसं टेम्परेचर वाढेल। याचबरोबर त्या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची शक्यता अधिक आहे। तसेच गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो पूर्वेकडील भाग जो असेल तर नागपूरचा उत्तरेकडील भाग या भागामध्येही ढगाळ वातावरण राहणार आहे। 1 ते 2 ठिकाणी स्थानिक डर निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता। हा जो पाऊस असेल हा पाऊस राज्याचा दक्षिण भाग असेल त्या भागामध्ये जवळपास 21 मे रोजीपर्यंत राहील। याचबरोबर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश तसेच कोकणाचा संपूर्ण भाग जो असेल या भागामध्ये पाऊस ही 18 तारखे ते 19 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे। हे होतं आज दिवसभराचं हवामान अपडेट। जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा।